राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार चांगलेच आक्रमक झालेत। आज रोहित पवार यांनी भिवलकर कुटुंबियांना देण्यात आलेल्या भूखंडाची पाहणी केली। तत्कालीन सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी तब्बल 5,000 कोटी रुपयांची जमीन बेकायदेशीररित्या भिवलकर कुटुंबियांना दिली असून हा निर्णय रद्द करून मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी बॅग भरून पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले असून योग्य कारवाई न झाल्यास सिडको विरोधात भव्य मोर्चा काढण्याचा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिलाय। 1894चा कायदा 13ला रद्द झाला, परंतु या सरकारनं आमच्या 1894 बघा, मला 1952चा कायदा माहिती आहे, त्यानंतर 75ला एक कायदा आला, त्यानंतर जेव्हा इथं सिडको स्थापन झालं त्यावेळेस माहिती आहे, त्याच्यानंतर 1990ला 12.5% कायदा आला, ते हे सगळे विषय मला माहिती, पण 1894 ते मला माहित नाही। तुम्ही मला त्या बाबतीतली माहिती द्या, तर नक्की तुम्ही आम्हाला माहिती द्या, आम्ही नक्कीच चर्चा करू। की कसला निधी कोणाला कमी जर पडत असेल तर माझी बॅग ओपन आहे, हाच त्यांचा अहंकार आहे। ते काय म्हणाले की जर कुणाला पैसे कमी पडत असतील तर सरकारकडे या, सरकारकडे पैसा कमी पडला तर मग माझ्याकडे या, मग मी माझ्या बॅगेतले पैसे तुम्हाला देतो। हा त्यांचा अहंकार आहे, हा अहंकारच जिरवायचा आहे आपल्याला। हे जे काही मोठे नेते अशा पद्धतीने बोलतायत की बॅग कोणाच्या पैशाची होती, काय त्यांच्या घरच्या पैशाची नव्हती। जर इन्कम टॅक्स आणि आपण इतरही सर्व नियम बघितले तर 2 लाखाच्या पुढे आपण आपल्या घरामध्ये पैसा ठेवू शकत नाही, पण त्या बॅगेची आपण साईज आणि सगळं बघितलं तर तिथं करीबन 12 ते 15 कोटी रुपये असतील। आणि मग त्याच्यावर तुम्ही म्हणता की तुमचे जर पैसे कमी पडले तर माझ्याकडे या, तुम्ही काय तिथं सावकार आहात का की पैसे द्यायला? तिथं की सरकारलाही कमी पडले तर मी देतो। तिथं सावंत नावाचे कुठले तरी मंत्री होते पूर्वी, तुम्हाला माहिती तानाजी सावंत, ते म्हणले होते अख्खा महाराष्ट्र भिकारी झाला तरी चालेल पण मी भिकारी होणार नाही। म्हणजे यांना एवढा माज आहे, हा माज आता आपल्या सर्वांना उतरायचा आहे। रोहितजी असं देखील म्हणतात की विरोधकांचा सध्याचा डाव सुरू आहे, खोटं बोला पण रेटून बोला। ते माझ्याबद्दल कदाचित बोलत नसतील, कारण त्यांना माझा स्वभाव माहिती आहे। आतापर्यंत मी जे काय बोललोय ते पुरावे सकट बोललेलो आहे, त्यामुळे ते कोणाबद्दल बोलतात हे मला तरी सांगता येणार नाही। कारण झालं असं की त्या 3 पक्षामध्ये जे सत्तेत आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा विरोधक आहेत। म्हणजे बीजेपीचं आणि एकनाथ शिंदेचं खूप चांगलं आहे हे माहिती आहे आपल्याला, त्यांचं खूप चांगलं नाहीये। तसंच दादांचं आणि शिंदे साहेबांचं चांगलं नाही हे आपल्याला तिथं माहिती आहे। त्यामुळे ते कुठल्या विरोधकांबद्दल बोलले, आमचे विरोधक म्हणजे आम्ही सर्वजण विरोधक का त्यांच्या आतल्या आत विरोधकांचं बोलले हे दादांना विचारावं लागेल। इस तरह के लैंड घोटाले और भी बहुत सारे हैं जो मराठी पत्र दिलेलं आहे। त्या पत्रामध्ये असं देखील उल्लेख केलेला आहे की मुंबईमध्ये जे ब्रिजमध्ये हॉस्पिटल तिथे एक वाईन शॉप आहे, त्या वाईन शॉपमुळे मला त्रास होतोय, ते लवकरात लवकर बंद करण्यात यावं। ताईंनी तसं पत्र लिहिलं असेल आणि ताई स्वतः त्रास होतोय असं नाही, बऱ्याच लोकांनी त्यांना कंप्लेंट केली असावी आणि त्या अनुषंगानेच त्यांनी ते पत्र तिथं लिहिलं असावं। त्या बाबतीत अजितदादा काय निर्णय घेतात हे आपल्याला बघावं लागेल। त्याच्याच बरोबर काही दिवसांपूर्वी त्यांच्या विभागाने जो निर्णय घेतला, आता कदाचित दादांना माहित आहे का नाही मला माहित नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर या राज्याचा खूप मोठा रेव्हेन्यू लॉस होणार आहे। एक दारूचं लायसन्स आपण बघितलं तर असं म्हणलं जातं तर 8 ते 10 कोटी रुपयाला एक लायसन्स पूर्वी जात होतं। आता हे जे लायसन्स नवीन दिलं गेलंय, कदाचित 350 लायसन्सेस आहेत असं आम्हाला कळतंय, 1 कोटीला एक लायसन्स आहे असं आम्हाला समजतंय। पण ते जर 10 कोटीचं बघितलं 3,500 कोटीचा रेव्हेन्यू आणि त्यातून समजा 350 कोटी त्यांना या लायसन्स मधून मिळत असतील तर 3,000 कोटी रुपयाचं नुकसान हे आपल्या राज्य सरकारचं तिथं झालेलं आहे। त्यामुळे या बाबतीत दादा लक्ष घालतील अशी आपण अपेक्षा करूया। हे बघा, ते सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांची कुठली संघटना नाही, त्यांच्या पाठीमागे सामान्य लोक आहेत, कुठल्याही पक्षाचा त्यांना पाठिंबा नाही। निर्णय घेत असताना ते स्वतः व त्यांचे सर्व जे सहकारी आहेत ते तिथे निर्णय घेतात। त्यांनी जर निर्णय आता 27चा घेतला असेल तर आपण त्यांना काय बोलणार आणि बोलूही शकत नाही, कारण ते सामाजिक कार्यकर्ते आहेत। त्यामुळे बोलायचं असेल तर सरकारने त्यांच्याशी डायरेक्ट बोललं तर जास्त उचित ठरू शकतं। तुम्ही समजून घ्या, कोर्टामध्ये टिकणारं मराठा आरक्षण आपल्याला जर द्यायचं असेल तर आपल्याला काही झालं तरी पार्लमेंटमध्ये जावं लागणार आहे। पार्लमेंटमध्ये जाऊन 50% पुढं आरक्षण मर्यादा ही आपल्याला वाढवावी लागेल। मगच वाट बघतोय। बघा, विषय एवढाच आहे, जे खरे जे होऊ शकतं, ज्याच्या माध्यमातून कोर्टात टिकणारं आरक्षण आपल्याला मिळू शकतं हे मी तुम्हाला सांगतोय। त्या संदर्भात आपण काय करत आहोत? नाही, ह्याच्यामध्ये आम्ही हेच भूमिका घेतली होती। सुप्रियाताईंनी सुद्धा तुम्ही जर पार्लमेंट मधलं भाषण ऐकलं तर हेच त्यांनी भूमिका घेतली होती आणि आमच्या सगळ्यांचं मत आहे की सर्व पक्ष बाजूला सगळे एकत्रित या। हे सामाजिक कार्यकर्ते जसं
पाटील भाऊ आहेत, हे अशा सगळ्यांना घेऊन आपण प्रधानमंत्री साहेबांना भेटून विषय मागू. नवीन मुख्यमंत्री होत आहेत, बरोबर आहे, तरी आपल्याला इतके वेळ का तात्काळ हे बघा, तुम्ही मला आज पुढचं नाही तर असं विचारलं तर मी नक्कीच सांगू. पाहतोय की आपण आज पुन्हा एकदा त्यांची चौकशी करण्यासाठी किंवा त्यांची जमीन जी आहे भूखंड त्याची पाहणी करण्यासाठी आला काय केलं? एकतर आपण हे प्रकरण बघितलं तर आम्ही सर्वजण या विषयासाठी लढतच आहोत. शशिकांत शिंदे साहेबांनी लक्ष घातलेलं आहे, भावनाताई इथं आहेत, CR पाटील साहेब असतील, त्याच्याचबरोबर सिटीझन फोरम नावाची एक संघटना, सामाजिक संघटना आहे, ते सुद्धा या विषयामध्ये लक्ष देऊन आहेत. या सगळ्यांशी संपर्क साधून व तसंच आपल्या ऑफिसचा उपयोग करून बरीच माहिती काढल्यानंतर असं कळालेलं आहे की या भागामध्ये बिवलकर परिवाराची 4000 एकरची जमीन आहे. त्याच्याचबरोबर जे काही आपलं सिडको आहे, सिडकोमध्ये सुद्धा त्यांची खूप मोठ्या प्रमाणात जमीन येते. आता आमच्याकडे माहिती 150 एकराची आलेली आहे आणि त्याच्यावर त्यांनी 12.5% मोबदला जमीन स्वरूपात तो तिथं घेतलेला आहे. म्हणजे इथं असणारे खरे भूमिपुत्र जे आहेत ते अनेक वर्ष झालं प्रयत्न करत आहेत, पण त्यांना कुठेही त्यांची हक्काची जमीन मिळत नाही. पण एक मोठा व्यावसायिक पैसेवाला माणूस येतो काय आणि 48 तासामध्ये 42 टेबलवरनं फाईल हलती काय आणि त्यांना 5000 कोटीचा भूखंड दिला काय जातो, याच्यावर आता आम्ही लक्ष देऊन आहोत. शिरसाटांच्या विषयामध्ये आम्ही लक्ष देऊन आहोत. त्यांनी राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी केलेली आहे. पण हे 150 एकरापैकी 12.5%च विषय आहे. आता या सिटीझन फोरमली मला 300 एकराबद्दलची फाईल आता तिथं दिलेली आहे. त्यामुळे या सर्व विषयामध्ये लक्ष आम्ही सर्वजण घालणार आहोत आणि जोपर्यंत इथं असणाऱ्या भूमिपुत्रांना न्याय मिळत नाही आणि हा जो भ्रष्टाचार झालाय ज्या व्यक्तीने केलेला आहे तिथं त्याला सजा होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. DVPG असं नावाचा एक कुठला ते ग्रुप आहे, त्यांची ही जागा आहे ज्यांना त्यांनी तिथं विकलेली आहे. सरस नावाचा एक ग्रुप आहे. विषय कसा असतो की चुकीच्या पद्धतीने एखादी जमीन जर संपादित कुणी करत असेल, सिडकोकडनं घेत असेल आणि सिडको सुद्धा चुकीच्या पद्धतीने ती जमीन देत असेल तर उद्या हा विषय सुप्रीम कोर्टात आहे आणि राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण लढत आहोत. आता मध्यमवर्गीयांनी इथं जर फ्लॅट घेतले, इथं जागा घेतल्या आणि उद्या जाऊन कोर्टात जाऊन सगळं अडकलं तर आयुष्याची जी पुंजी त्यांनी गोळा केलेली असते ते फ्लॅटमध्ये टाकतात. त्यामुळे सर्व लोकांना मी विनंती करतो की या इथे फ्लॅट घेऊ नका, कारण की हे सर्व अडकणार आहे. तुम्ही जे काही कष्टातून कमवलेले पैसे उद्या जाऊन अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे या दोन्ही गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यावं अशी विनंती आम्ही सर्वजण करतो. खरं तर आपण आहे ना रोहितजी, खरं तर आपण पाहतोय की आपण मोर्चा देखील काढला होता. मोर्चानंतर देवेंद्र फडणवीस असं देखील म्हणाले की पुरावे द्या मग आम्ही बघू. तुम्ही काल पुरावे देखील सादर केले नाही. आता आमची अपेक्षा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, व्यक्ती सोडा पण पद महत्वाचं आहे आणि ते एक अभ्यासू नेते, ते स्वतः वकील आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं की पुरावे द्या. पुरावे आम्ही 12,000 पानाचे पुरावे काल दिलेले आणि त्याच्या आधी सुद्धा काही हजार पानाचे पुरावे आम्ही दिले होते. पण पहिल्यांदा जेव्हा त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की पुरावे द्या तेव्हा आम्ही दिले, आम्हाला अजून बोलवलं नाही. काल परत एकदा 12,000 पुरावे आम्ही तिथं 12,000 पेजेसचे पुरावे तिथे दिलेले. अजून काय पुरावे आता आमच्याकडे, आता अजून द्यायचं तरी काय? म्हणजे आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक लोक आहोत. आम्ही एवढं लढत आहोत, एवढे पुरावे देऊन आम्हाला अजूनपर्यंत सरकारकडनं दाद दिली जात नसेल तर गरीबाचं काय? खरे भूमिपुत्र जे आपल्या या आहेत, उरण आणि ह्या भागातले जे भूमिपुत्र आहेत, नवी मुंबईचे भूमिपुत्र आहेत, त्यांनी काय करायचं? म्हणजे काही एक ठाकूर नावाचे बघा आले ते स्वतः आत्मदहन करण्याचा प्रयत्न तिथं केला. हे भूमिपुत्रांची ही अपेक्षा आहे. 80 वर्षाचे ते झाले तरी त्यांना न्याय मिळत नाही. इथं 2 दिवसात 48 तासात 42 टेबलवरनं फाईल हलते आणि 5000 कोटीचा भूखंड हा बिवलकरांना दिला जातो आणि ह्या लोकांची फाईल एका टेबलवरनं दुसऱ्या टेबलवर जायला जे 1 महिना लागत असेल, याच्यावरून तुम्ही समजून घ्या की आजची गरिबाची काय परिस्थिती. आणि हे सरकार गरिबाचं नसून हे सरकार पैसेवाल्यांचे, कॉन्ट्रॅक्टरचे, बिल्डरचे असं आपल्याला म्हणावं लागेल. इसी तरह के लैंड घोटाले तमाम से जुड़े हुए हैं. म्हणजे बिवलकर येत्या 1 ते 2 दिवसामध्ये 15% देखील घेणार आहे. त्यांचं आधी देखील म्हणणं होतं की माझ्यावरती जे आरोप लावतो ते खोटे. हे बघा, ते जास्तीत जास्त काय बोलतील की आम्हाला जमीन ब्रिटिशरांनी दिली नाही. एक तुम्ही समजून घ्या, त्या टेक्निकल गोष्ट अशी आहे की आंग्रे परिवार जो आहे तो त्यांना जमीन पूर्वी दिली होती. पण जेव्हा ब्रिटिशर या भारतामध्ये आले तेव्हा आंग्रे परिवारांनी सुद्धा ब्रिटिशरच्या विरोधात तिथं दंड ठोपटले होते आणि या देशासाठी त्यांनी तिथं लढा लढला होता. असे अनेक आहेत.
आणि मग ब्रिटिशांनी जेव्हा ताकद या देशामध्ये त्यांची रुजवली, त्याची आली, त्यानंतर ज्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली त्या लोकांची जमीन तशीच त्यांच्याकडे ठेवली. तसं बिवलकर परिवार आहे की 2,000 रुपये त्यावेळेस त्यांना दिले होते आणि 4,000 एकरची जमीन तशीच्या तशी ब्रिटिशांनी हातात घेतली नाही, ती त्या बिवलकर परिवाराकडेच ठेवली. का? कारण त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला मदत केली. पण ज्या ज्या राणी लक्ष्मीबाईंपासून जे सर्व महामानव नाही तर मोठे व्यक्ती होऊन गेले, ज्यांनी या देशासाठी प्राण दिले, लढले या देशासाठी, त्यांच्या सगळ्या जमिनी त्या खालसा झाल्या होत्या. पण बिवलकरांची जमीन ही खालसा झाली नाही, बिवलकरांकडेच राहील. त्याचं मुख्य कारण आहे ब्रिटिशरांना मदत केली. हा विषय सोडला तर त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही. जे सगळे पुरावे ते आमच्याकडे आहेत, त्यांच्या विरोधातले पुरावे ते आम्ही दिलेले आहेत. उद्या त्यांची प्रेस कॉन्फरन्स आपण बघूया काय बोलतात कसं. आमचा हा लढा बिवलकरांच्या विरोधात नाही. बिवलकर हे काळे का गोरे, भारतातले आहेत, भूमिपुत्र आहेत का नाहीत, पण आम्हाला कळलं ते भूमिपुत्र नाहीयेत. पण ते कुठेही असले, काही कसे असले, त्यांच्या विरोधातला हा लढा नाही. आमचा हा लढा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे आणि सिडकोच्या माध्यमातून इथं असणाऱ्या भूमिपुत्र आणि सामान्य लोकांना न्याय देण्यापेक्षा पैसेवाल्यांना जे न्याय दिलं जातं हे आम्हाला पटत नाही. म्हणून आम्ही इथं असणाऱ्या लोकांबरोबर आहोत. रोजी नाही या प्रकरणामध्ये संजय शिरसाट यांना तुम्ही जे टार्गेट करताय किंवा त्यांच्यावर आरोप करताय, परंतु तुमचा रोख हा नगर विकास मंत्री तत्कालीन किंवा तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडे नाहीये, कारण नगर विकास विभागाच्या आदेशाने हे सर्व झालेलं आहे. आम्ही सगळे कागद बघितले. एकनाथ शिंदे साहेबांची सही अजून कुठल्याही कागदावर आम्हाला काय तिथं दिसलेली नाही. पण त्याच्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयामधून एक कुठला तरी आदेश, युडीचे जे सेक्रेटरी आहेत त्यांच्या सहीली तो आदेश काढला गेला होता असं आम्हाला कळतंय. सिडकोनी सर्व जे काही विधी व न्याय विभागाचा जो काही अहवाल होता त्याच्या विरोधात, म्हणजे सिडकोच्या बाजूली, लोकांच्या बाजूली खरं तर अहवाल त्यांनी दिला होता. सिडकोनी सांगितलं होतं अशी जमीन आपल्याला देता येत नाही, पण विधी व न्याय विभागाने एक पत्र दिलं होतं, त्याच्या विरोधात सिडकोली पत्र दिलं. हे सगळं असताना सुद्धा कुठून ना कुठून तरी प्रेशर होतं. कदाचित ते युडी मिनिस्टर साहेबांकडनंच असेल, पण सही जर कोणाची झाली, कोणाच्या सहीली हा भूखंड त्या बिवळकरांना दिला तर ते सिरसाट होते. त्यामुळे जबाबदार हे सिरसाट आहेत. सिरसाटाने नाव जर एकनाथ शिंदे साहेबांचं घेतलं तर मग आम्ही एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचू. विषय एवढाच आहे, कागद जे आमच्याकडे आहेत ते अभ्यास करून मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायची ते त्यांनी त्याच्यावर ठरवले पाहिजे. पण त्यांच्याकडे अजून कुठला रिस्पॉन्स मिळत नाही. हे जे काही सिटीजन फोरमवाले लोक आहेत ते कोर्टात जायचं म्हणतायत, ते कोर्टात जाणारच आहेत. हे आम्ही सर्वजण सामाजिक दृष्टिकोनातून लढतच आहोत. आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही पदावर जाऊन जर पैसे खात असाल, जर इलेक्शन फंड गोळा करत असाल आणि इथे असणारे भूमिपुत्र तसेच वाढ बघत असतील त्यांच्या 12.5% भूखंडाची, तर हे कुठेतरी अन्याय आहे. म्हणून आम्ही सर्वजण आज सिरसाटांच्या विरोधात, कारण ते चेअरमन होते, त्यांनी सिडकोच्या सर्व अधिकाऱ्यांचे अहवाल ओव्हर रूल करून चेअरमन म्हणून त्यांनी एक जी सही केली होती ती सही ही अन्यायकारक होती आणि बिवलकर परिवाराच्या बाजूली होती आणि इथं असणाऱ्या भूमिपुत्रांच्या विरोधात होती. म्हणून आम्ही त्यांना तिथं टार्गेट करत आहोत. सर, एवढा आपला लढा उभारलेला आहे, तुम्ही सतत आता दोनदा इथे आलात, जमिनीची पण पाहणी केली, सरकार कुठेतरी या सिरसाटांना पाठीशी घालतंय. कसं आहे की त्यांच्याकडे आकडेवारी मोठी आहे. त्यांना असं वाटतं की बीजेपीकडे 132 आमदार आहेत, मग अजितदादा आणि हे मिळून 230च्या आसपास त्यांचे आमदार जातात, त्यामुळे आम्हाला कोणी काही करू शकत नाही. ते गरिबाचं ऐकत नाहीत, गरिबाला तिथं ते गरिबांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करतात. आम्ही सर्वजण आमचा प्रयत्न तिथं करत आहोत. आम्हाला लढण्यासाठीच लोकांनी निवडून दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनात आम्ही लढत आहोत. त्यामुळे एक तुम्हाला सांगतो, कितीही अहंकार या सरकारमध्ये असला तर या सरकारला इथं असणाऱ्या लोकांच्या वतीने, सामान्य लोकांच्या वतीने आम्ही झुकवल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत आम्ही शांततेत घेतलं. आता गणपती उत्सव आहे, गणरायांचं विसर्जन हे 6 तारखेला तिथं होणार आहे. त्यानंतर इथं असणाऱ्या भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन एवढं मोठं आंदोलन आम्ही सर्वजण उभं करू की सरकारला दुसरा कुठलाही पर्याय राहणार नाही, गुडघ्यावर त्यांना यावंच लागेल. त्यामुळे त्या दिवसाची वाट न बघता त्यांनी लवकरात लवकर संजय सिरसाटांचा निर्णय हा घेतलाच गेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. नाही, टाइमलाईन आम्ही तर त्यांना फक्त तुमच्यासारख्या चांगल्या पत्रकारांच्या माध्यमातून त्यांना तिथं सांगितलेलं आहे, कारण शेवटी ते पत्रकारांचं ऐकतात नाही, ते टीव्ही बघत असतात. त्यामुळे या टीव्हीच्या मदतीने, मीडियाच्या मदतीने आम्ही त्यांना सांगितलं की 6 तारखेपर्यंत आम्ही शांत राहणार आहे, कारण गणपती उत्सव आहे. त्यानंतर आम्ही खूप मोठी आक्रमक भूमिका तिथं घेणार आहोत. काही पुरावे त्यांना आम्ही दिलेले आहेत आणि कालची पुराव्याची जी पेनड्राईव्ह आहे ती आज त्यांच्यापर्यंत तिथं पोहोचून जाईल. त्यामुळे दोन्ही पुरावे त्यांच्याकडे असतील. त्यांना दिलेलं पत्र याचाही पुरावा आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही कुठेही कमी पडत नाही. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तिथं करत आहोत. फक्त त्यांच्याकडे अधिकार आहेत, त्यांच्याकडे पद आहे. भाषणामध्ये मोदी साहेबांपासून सगळ्यांनी बोललंय, न खाऊंगा न खाणे दूंगा.
पण इथं पार खाऊन खाऊन लोक फुटायला लागली. हे सगळे पुरावे आम्ही देऊन सुद्धा जर सरकार तिथे ऍक्शन घेत नसेल तर मग कदाचित भाजपचे आणि त्यांच्या या सरकारचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे वेगळे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि खाता खाता काही लोकांचे दात आता दुखायला लागलेले आहेत. त्यामुळे पुढचे काही दिवस कदाचित त्यांचं ऑपरेशन आहे. काल आम्हाला असं कळालं होतं की ते प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत, पण मग ती कॅन्सल झाली कारण त्यांच्या दाताला इजा झाली. मी त्यांना सदिच्छा देतो, लवकर त्यातून ते बाहेर यावेत, पण तोपर्यंत खाण्यावर थोड्याशा मर्यादा असाव्यात एवढंच आम्ही त्यांना विनंती करतो.